आशीर्वादित करू। आइए हम इस समय वचनों में जाएं। यावेळी आम्ही वचनांमध्ये जाणार आहोत। हमारे पास थोड़ा समय है थोडी वेळ आहे आपल्याकडे तो हम वचनों की ओर हम देखेंगे। आणि वचन आम्ही पाहणार आहोत। हम सीख रहे हैं आध्यात्मिक युद्ध के बारे में। आध्यात्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये आम्ही शिकत आहोत। बहुत बार शैतान हमें अलग अलग तरीकों से पीड़ता है। बऱ्याचदा सैतान आम्हाला निरनिराळ्या तऱ्हेने सतावतो। शरीर को सताता है, मन को सताता है, शरीराला मनाला तो सतावतो। सपनों के द्वारा वो आकर हमें सताता है। स्वप्नाच्या द्वारे येऊन तो आम्हाला सतावतो। हमारे जीवन में, हमारे शरीर के अंदर गड़बड़ियां पैदा करता है। आमच्या जीवनामध्ये तो गडबड निर्माण करतो। उसको वो कैसे हमारे जीवन को बर्बाद करता है उसके बारे में हम सीख रहे आणि हैं। आपलं जीवन तो कशा प्रकारे उद्ध्वस्त करतो या बाबतीमध्ये आम्ही शिकणार आहोत। हम उसके ऊपर कैसे विजय लें। आणि आम्ही त्याच्यावरती कसा विजय प्रभु ने मिळवावा। हमें अधिकार दिया है। प्रभूने आम्हाला अधिकार दिला। शैतान की हर एक बात के ऊपर प्रभु ने हमें अधिकार दिया है। सैतानाच्या प्रत्येक गोष्टीवरती प्रभूने आम्हाला शैतान अधिकार का दिला। कोई भी वर्चस्व हमारे ऊपर नहीं चलेगा। सैतानाचं कोणतंही वर्चस्व आमच्यावरती चालणार नाही। हम विजयशाली लोग हैं। आम्ही विजयशाली लोक तो आहोत। आत्मिक युद्ध किस प्रकार लड़ना है उसको हम सीख रहे हैं। आणि म्हणून आत्मिक युद्ध कशा प्रकारे लढावं हे आम्ही शिकत आहोत। ये अदृश्य युद्ध है, हे अदृश्य युद्ध आहे, ना दिखने वाला युद्ध है, न दिसणारं युद्ध आहे। लेकिन वास्तविकता ये है, सच्चाई ये है कि शैतान कार्य करता है। पण वास्तविकता जे आहे, सत्य जे आहे ते हे आहे की सैतान काम करतो। बाइबल कहते कि शैतान है। आणि बायबल असं सांगतं की सैतान आहे। बाइबल कहते कि शैतान ये नाश करने के लिए आता आणि है। बायबल असं सांगतं की सैतान हे नाश करण्यासाठी आलेला आहे। मनुष्य परमेश्वर की हस्तकृति होने के कारण वो चाहता है कि मनुष्य को वो बर्बाद करे। मनुष्य हा देवाची हस्तकृती असल्या कारणाने त्याची इच्छा ही आहे की तो उद्ध्वस्त व्हावा। मनुष्य से वो द्वेष करता है, जलन करता है, आणि मनुष्य ज्याचा तो द्वेष करतो त्याच्यावर त्याला राग येतो। वो हमला करता है मनुष्य के तो ऊपर। मनुष्यावरती हमला करतो। इसलिए इस बात को आज हमें सीखेंगे कि किस प्रकार वो हमला करता है। आणि म्हणून आज ही गोष्ट आम्ही शिकणार आहोत की सैतान कशा प्रकारे मनुष्यांवरती हल्ला करतो। हम बहुत दिनों से इस बात को सीख रहे हैं। बऱ्याच दिवसापासून आम्ही या गोष्टी शिकत अब आहोत। थोड़ी हम आगे जाएंगे। अब थोडंसं पुढे जाणार आहोत। अब परमेश्वर ने आपको मुझे एक सैनिक बनाया है, परमेश्वरानं तुम्हाला मला एक सैनिक और बनवले। सैनिक जो है वो युद्ध करने के लिए होता है। आणि सैनिकाचं काम आहे युद्ध करणं। और हमारा जो युद्ध है वो अदृश्य शक्ति के साथ आणि में है, आमचं युद्ध जे आहे ते अदृश्य शक्तींसोबत जो आहे, हमें तकलीफ देता जे है, आम्हाला त्रास जो देतात, हमारे जीवन को बर्बाद जो करता है। आमचं जीवन उद्ध्वस्त करतात। वो किस प्रकार काम करते इसको हम देख रहे आणि हैं। ते कशा प्रकारे काम करते आम्ही पाहत आहोत। तो आइए एक स्तर को आगे लेके जाएं। एक स्तर पुढे जाऊया। आज फिर से हम आत्मिक युद्ध के बारे में सीखेंगे। आज पुन्हा आम्ही आत्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये शिकूया। तो आइए हम वचनों को देखने से पहले हम खुद को हम प्रभु के अधीन और स्वाधीन करें। आता वचन शिकण्या अगोदर तुम्ही आणि मी पुन्हा एकदा स्वतःला नव्यानं देवाच्या हातामध्ये समर्पित करूया और सच्चे मन से मेरे पीछे कहें। आणि खऱ्या हृदयाने माझ्या मागे म्हणा। अगर आपका हाथ आपके साथ है तो आप आपके हृदय पे हाथ को रखिए तुमचा हात तुमच्या हृदयावर तुम्ही ठेवू शकता और मेरे पीछे कहिए, आणि मागे म्हणा, ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है। मेरे लिए है। मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो इसमें लिखा जो उसमें लिखा है जो इसमें लिखा वो मैं कर सकता है, हूँ। मैं कर सकता हूँ। परमेश्वर की परमेश्वर सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञा मेरे लिए है। मेरे लिए है। आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा। उस वचन को उस वचन को निडरता से मैं स्वीकार करता हूँ। स्वीकारती। प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल, प्रबल, हर एक दोधारी तलवार से भी दोधारी तलवार बहुत चौका है, बहुत चौका और प्राण और आत्मा को और गांठ 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 और गुदे गुदे को अलग करके आर पार छेदता है, और मन की भावनाओं और विचारों को जांचता है। मेरा हृदय, मेरा मन, मेरे विचार सतर्क हैं। मेरा हृदय तैयार है प्रभु के वचन को स्वीकार करने के लिए। मैं वो नहीं रहूंगा जो अब हूँ, मैं बदल जाऊंगा यीशु के नाम में। आमीन। आइए आज हम सीखेंगे कि सैनिक जब भर्ती होता है सेना में, आज आम्ही शिकणार आहोत जेव्हा एखादा सैनिक सेनेमध्ये भरती होतो और युद्ध का समय जब होता है आणि युद्धाची वेळ असते, तब एक अलग प्रकार का एक आवाज वहां पर की जाती है। त्यावेळेस त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा आवाज केला जातो। पुराने नियम के अंदर जुन्या करारामध्ये परमेश्वर ने मूसा को 2 तुरही दिया था। परमेश्वराने मोशेला 2 तुरया दिल्या कर्ण, 2 करणे दिले होते। आवाज 2 तुरही प्रभु ने उनको दिया, आणि 2 करणे परमेश्वरने त्यांना दिले। गिनती इसका 10वां अध्याय और 2 वचन के अंदर
गणना याचा 10वा अध्याय आणि दुसऱ्या आप वचनामध्ये इसको लिख लीजिए, तुम्ही लिहून घ्या. ये बहुत इंपॉर्टेंट है. फार महत्वाचं आहे. आप किस प्रकार युद्ध को करेंगे ना, आप इसको लिखकर आप इसको समझना है. कसं युद्ध करायचं ते लिहून घेऊन तुम्हाला समजेल. आज हम कुछ बातों को बहुत गहराई से आज देखने वाले हैं. आज काही गोष्टी आम्ही अगदी सखोलरित्या पाहणार आहोत. शायद आज मैं इस विषय को पूरा ना कर पाऊं, कदाचित हा विषय आज मी पूर्ण करू शकणार नाही, लेकिन आगे हम इसको धीरे धीरे देखेंगे. पण हळूहळू आम्ही ते पुढे पाहणार आहोत. मैं आपको ज्ञान नहीं देना मी चाहता. तुम्हाला फक्त ज्ञान देऊ इच्छित नाही. अब बाइबल के अंदर आपने बहुत बड़ी डिग्री ली, वो नहीं देना चाहता. बायबल मध्ये फार मोठी डिग्री तुम्हाला देऊ इच्छित नाही. मैं आपको कुछ बात कहकर आपको सिखाना चाहता मी हूँ काही गोष्टी सांगून तुम्हाला समजून इच्छितो, कि आप सीखें, या जेणेकरून तुम्ही शिकावे, अपने जीवन में अपनाएं. तुमच्या जीवनामध्ये ते आत्मसात करावे. आज जो वचन सीखेंगे वो ज्ञान बटोरने के लिए नहीं है. आज जे वचन आम्ही शिकणार आहोत ते फक्त ज्ञान अर्जित करण्यासाठी नाही. हम जो वचन को सीखते हैं वो ज्ञान को बढ़ाने के लिए नहीं है. आम्ही जे वचन शिकतो ते फक्त ज्ञान वाढवण्यासाठी नाहीये, ये हमें अपनाने के लिए ते है. आम्हाला आत्मसात करण्यासाठी आहे. हम एक निडर सैनिक बनने वाले हैं, एक निडर धैर्यवान सैनिक आम्हाला बनायचं और हम जीतने वाले सैनिक आणि बनने. आम्ही जिंकणारे सैनिक बनणार. शैतान की हर एक योजनाओं को फेल करते हुए, शैतान की योजनाओं के ऊपर विजय लेते हम आगे बढ़ेंगे. सैतानाची प्रत्येक योजनेला मात देऊन त्याच्यावरती विजय मिळवून आम्ही पुढे जाणार आहे. गिनती इसका दूसरे अध्याय 10वां अध्याय दूसरे वचन में आणि गणना गणना याचा 10वा अध्याय आणि दुसरं वचन. यहाँ पे परमेश्वर ने मूसा को 2 चांदी की तुरहियां दी है. त्या ठिकाणी परमेश्वराने मोशाला 2 चांदीचे करणे दिलेत, उनको मंडली को बुलाने के लिए, मंडळीला बोलावण्यासाठी, छावनी में प्रस्थान करने के लिए, छावणीमध्ये प्रस्थान करण्यासाठी, कूच करने के लिए, कूच करण्यासाठी, बैठने के लिए, बसण्यासाठी. और ये सब चीजें जो हैं उन करणों के द्वारा, उन तुरहियों के द्वारा ये बातें की जाती थी. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करण्यांच्या द्वारे केल्या जायच्या. 12 वंश के प्रमुख लोगों को इकट्ठा करने के लिए, उन्हें बुलाने के लिए, सभी लोगों को मिलाप वाले तंबू के पास बुलाने के लिए, प्रस्थान करने के लिए, कूच करने के लिए इन तुरहियों को बजाया जाता आणि था. सर्व 12 जातीच्या लोकांना बोलवण्यासाठी, लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करण्यासाठी हे करणे वाजवले जायचे. और इसी प्रकार आनंद करने के लिए, याच प्रकारे आनंद करण्यासाठी, आनंद का दिन साजर करने के लिए, आनंद दिवस साजरा करण्यासाठी, महीन पर्व मनाने के लिए, उत्सव मनाने के लिए, आणि उत्सव साजरे करण्यासाठी, होम बलि मेल बलि को चढ़ाने के लिए आणि होम बली चढवण्यासाठी इन तुरहियों को बजाना होता हे था. करणे वाजवणं गरजेचं और होतं. इन तुरहियों से कम 13 अलग अलग आवाज निकलती आणि थी. या करण्यांमधून कमीत कमी 13 निरनिराळे आवाज निघत असत. और उसमें प्रत्येक आवाज जो होती थी आणि त्यामधून निघणारी प्रत्येक जो आवाज होता वो किस लिए है, तो कशासाठी आहे, वो कौन सी आवाज है, कोणता आवाज तो आहे, उस आवाज से कौन सी बात कहना चाहते हैं, आणि त्या आवाजाद्वारे काय बोलू इच्छितात. वो उस आवाज को सुनकर लाखों लोगों ने उस आवाज को समझना है आणि लाखो लोकांनी ती आवाज ऐकून ते समजून घ्यायचंय और उसकी जानकारी रखना है. आणि त्याची त्यांना माहिती हवी आहे. और वो किस प्रकार की आवाज है, उस प्रकार की आवाज सुनकर वैसा करना है. आणि कुठल्या प्रकारचा आवाज आहे त्या प्रकारे त्या गोष्टी करायच्या आहेत. उन तुरहियों को बजाकर 13 अलग अलग आवाजों को निकाला जाता आणि था. म्हणून ते करणे वाजवून त्याद्वारे 13 निरनिराळे आवाज काढले जायचे. अब ये लोगों को समझना होता था आता लोकांना हे समजून घ्यायचं होतं कि ये किस प्रकार की आवाज की है, हे कोणत्या प्रकारचा आवाज ये आहे, इस आवाज को सुनाकर क्या कहना चाहते किंवा हैं. हा आवाज ऐकवून काय त्यांची म्हणण्याची इच्छा आहे. और इसीलिए लोगों को अपने कानों को तैयार रखना होता आणि था. म्हणून लोकांना त्यांचे कान तयार ठेवावे लागत असत. तो कितनी महत्वपूर्ण थी ये आवाजें. याचा अर्थ की ही जो आवाज होते हे किती महत्वपूर्ण होते. लेकिन ये समझना भी उससे भी ज्यादा महत्वपूर्ण आणि है. ते समजून घेणं हे त्याहीपेक्षा अधिक महत्वपूर्ण. अगर इन तुरहियों की आवाज को अगर लोग ना समझ पाते जर या करण्यांचे आवाज लोक समजू शकत नाही तो कितना भयानक दृश्य वहां पर होता था. तर त्या ठिकाणी अतिशय भयानक दृश्य होत असे. अब ये तुरही अब किस तरह जब ये तुरही को बजाई जाती थी, अगर वो को यहाँ से कूच करना है, यहाँ से निकलना है, तो अलग प्रकार की आवाज होती थी. जसं की ती जे कर्ण आहे तो अशा प्रकारे वाजवला. जसं की मला कूच करायचं आहे, पुढे जायचं आहे, तर एक वेगळ्या प्रकारचा आवाज त्या करण्यामधून काढला जायचा. अगर आपको यहाँ रुकना है तो उस अलग प्रकार की आवाज निकालते आणि थे. जर थांबायचंय तर वेगळ्या प्रकारचा आवाज त्या करण्यामधून अगर काढला जायचा. लड़ाई में आपको जाना है तो लड़ाई में जाने के लिए एक अलग प्रकार की आवाज होती थी. लढाईसाठी जायचं असेल तर त्या करण्यातून त्या प्रकारे वेगळा आवाज काढला यहाँ पे जायचा. विल्सन दादा उनको आर्मी के ज्यादा मालूमात है. आणि विल्सन दादा आहे त्यांना फार आर्मीचं माहिती आहे उनको मालूम है ये बातें. आणि त्यांना माहिती आहे या गोष्टी. जो आर्मी में है, जो सैनिक होते हैं, उनको पता होता है कि किस प्रकार की आवाज है वहां पर आर्मी होती है. मध्ये जे आहेत जे सैनिक आहेत त्यांना माहिती आहे सर्व गोष्टी. और
लड़ाई लड़ने के लिए, लड़ाई की तैयारी करने के लिए तुरही से अलग आवाज निकालते आणि थे। ही लढाई करण्यासाठी त्या करण्यामधून भिन्न भिन्न आवाज काढले जायचे. 1 कुरिन्थी 14:8 कहता है, 1 करंती 14:8 असं सांगतं, अगर तुरही का शब्द अगर साफ ना हो करण्याचा आवाज जर नीट नसेल तो लड़ाई के लिए कौन जाएगा? तर लढण्यासाठी कोण जाईल? इसलिए निश्चित साफ शब्द उस तुरही के द्वारा निकाला जाता याचा था। अर्थ त्या करण्यामधून अतिशय स्पष्ट असं आवाज काढले जायचे. आदेश स्पष्ट है, आदेश स्पष्ट आहे. लड़ाई की तैयारी, लढाईची तयारी, यही लड़ाई की तैयारी करने का, आक्रमण करके राज्य जीतने का आदेश था। आणि हे लढाई करून ते राज्य जिंकण्याचं, आक्रमण करण्याचा आदेश होता. और ये तुरहियों के द्वारा बताया जाता आणि हे था। करण्याच्या द्वारे सांगितलं जायचं. निश्चित साफ शब्द, निश्चित स्पष्ट असे शब्द. हमें युद्ध का प्रशिक्षण लेना है, आम्हाला युद्धाचं प्रशिक्षण घ्यायचंय. आक्रमण करके राज्य को जीतने का समय आ गया है। आक्रमण करून ते राज्य जिंकण्याची वेळ आलेली आहे. इसलिए उस आवाज को स्पष्ट रीति से समझना है। आणि म्हणून तो जो आवाज आहे तो स्पष्ट रीतीने समजून घेणं अब गरजेचं जो आवाज है आता जो आवाज आहे वो लड़ाई की आवाज है। लढाईचा आवाज आहे. अब जो आक्रमण है आता जे आक्रमण वो आहे लड़ाई का आक्रमण है। लढाईचं आक्रमण आहे. क्यों? का? मत्ती इसका 11वां अध्याय 12 और 15। मत्तय याचा 11वा अध्याय 12 ते 15. क्योंकि स्वर्ग के राज्य के ऊपर एक बलपूर्वक प्रवेश हो रहा है, कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये एक बलपूर्वक असा प्रवेश होत आहे. और वो शैतान जो है उसको छीन रहा है। आणि सैतान जे आहे तो हिसकावून घेत आहे. इसलिए उस शैतान के ऊपर जो आक्रमण कर रहा है उसके ऊपर आपको और मुझे विजय लेना है। आणि म्हणून जो सैतान आक्रमण करत आहे आपल्यावर, त्याच्यावर तुम्हाला आणि मला विजय मिळवायचा आहे. परमेश्वर के राज्य को लेना है, परमेश्वराचं राज्य घ्यायचं आहे. उस बलवान पुरुष के से। त्या बलवान पुरुषाच्या हातातून. यीशु सबसे बलवान है, येशू सर्वात बलवान उसके आहे. सामर्थ्य से आपको और मुझे उस शैतान के राज्य को हटाना है। त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आणि मला त्या सैतानाचं राज्य नेस्तनाभूत करायचं इसलिए आहे. सबसे पहले आणि म्हणून सर्वप्रथम हमें आवाजों को सुनना है। आम्हाला आवाज ऐकायचे आहेत. किस प्रकार की आवाज तुरैया से हो रही है, कोणत्या प्रकारचा आवाज त्या करण्यांमधून होत आहे. परमेश्वर की इच्छा को जानने का पहला कदम ये है परमेश्वराची इच्छा जाणून घ्यायचं पहिलं पाऊल हे आहे कि इस संसार के अंदर बहुत सारी वाणियां, बहुत सारी आवाजें की हैं, या जगामध्ये खूप सारे आवाज आहेत, खूप वाण्या आहेत. और इस संसार के अंदर अलग अलग प्रकार की आवाजों को, वाणियों को हम सुनते आणि या हैं, जगामध्ये असताना वेगवेगळे आवाज, वेगवेगळ्या वाण्या आम्ही ऐकतो. और उस पर हम उस वाणी का, उस आवाज का हमारे ऊपर प्रभाव होता है। आणि त्या वाणीचा, त्या आवाजाचा प्रभाव आमच्यावरती होतो. सही वाणी को चुनना है, म्हणून योग्य वाणी आम्हाला निवडायची. उस वाणी को सुनने के द्वारा परमेश्वर के आत्मा को अगुवाई करने देना है। आणि त्या वाणीच्या द्वारे परमेश्वराच्या आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला मला घ्यायचंय. परमेश्वर हमें बुराई से छुड़ाना चाहता है, परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला त्यांनी वाईटापासून सोडवावं. इसलिए उसने अपने पवित्र आत्मा को भेजा है, आणि म्हणून त्याने पवित्र आत्मा पाठवला, जो हमारे संपूर्ण जीवन में अगुवाई करे, जो संपूर्ण जीवनभर आमचं मार्गदर्शन करेल. इसीलिए पवित्र आत्मा को उसने भेजा है। आणि म्हणून पवित्र आत्मा पाठवला इसलिए गेला. पवित्र बहुत सारी आवाजों के बारे में आज हम सीखेंगे, आणि खूप साऱ्या आवाजांच्या बाबतीमध्ये तुम्ही आज जो इस शिकणार आहोत. संसार के द्वारा हमारे जीवन में, हमारे कानों में आती है। ज्या या जगाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये, आमच्या कानामध्ये येतात. ध्यान रखें, लक्षात घ्या, परमेश्वर हमारा विरोधी है, विरोध करने वाला है। सॉरी, शैतान हमारा विरोधी है, सॉरी। सैतान आमचा विरोधी आहे. और शैतान जो है वो चाहता है कि आप और मैं पूरी तरह से अलग मार्ग में जाएं। आणि सैतानाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी पूर्णपणे वेगळ्या मार्गावर शैतान चाहता है कि आप और मैं गलत मार्ग पकड़े। सैतानाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी एक चुकीचा वेगळा मार्ग पत्करावा. शैतान चाहता है कि आपके और मेरे जीवन में उलझने पैदा हो। सैतानाची इच्छा हीच आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काही ना काही विचित्र गोष्टी व्हाव्यात. इसलिए मैं वाणी, आवाज को जानना जरूरी है कि किसकी आवाज मेरे कानों में, मेरे हृदय में गूंज रही है। आणि म्हणून ती वाणी, तो आवाज ऐकणं गरजेचं आहे की कुणाची वाणी, कुणाचा आवाज माझ्या कानामध्ये आहे. मैं किसकी वाणी को सुनकर उसके द्वारा चलता हूँ। मी कोणती वाणी ऐकून, कुणाची वाणी ऐकून त्या द्वारे चालत आहे. वाणियों को पहचानना है, वाण्यांना ओळखून घ्यायचं. जिस प्रकार मूसा के समय में इजरायली लोग तैयार थे उन वाणियों को समझने के लिए और उस प्रकार काम करने के लिए। जसे मोशेच्या काळामध्ये ते इस्रायली लोक तयार होते ते वाणी ऐकण्यासाठी, त्यानुसार करण्यासाठी. इसलिए हम आज देखेंगे, म्हणून आज आम्ही पाहणार आहोत कि कौन सी वाणी को हमें सुनना है, कौन सी वाणी को नहीं सुनना है। कोणती वाणी आम्हाला ऐकायची आहे, कोणती वाणी आम्हाला ऐकायची नाहीये. शायद एक जवान ये कह सकता है, एखादा तरुण हे म्हणू शकतो कि परमेश्वर की वाणी उससे बोली है,
परमेश्वराची वाणी त्याला बोललेली और आहे उसे परमेश्वर की वाणी को सुनकर उसे मार्गदर्शन हो रहा है आणि परमेश्वराची ती वाणी ऐकून त्याला मार्गदर्शन झालेलं आहे कि कलसिया में एक सुंदर लड़की है की मंडळीमध्ये एक सुंदर मुलगी आहे और वो मैं उसे विवाह करना चाहता आणि हूँ। मी तिच्याशी लग्न करू इच्छितो वह उस लड़की के पास जाता है तो त्या मुलीकडे जातो और वो कहता है आणि म्हणतो कल रात परमेश्वर ने मुझसे बात किया है काल रात्री परमेश्वर माझ्या संगती बोलला कि आपसे शादी करना की है। तुमच्याबरोबर लग्न करायचंय क्या ये जवान सच बोल रहा है? हा तरुण खरं बोलतो का हो? क्या ये सच में उसने परमेश्वर की वाणी को सुना है? की खरी त्यांनी परमेश्वराचीच वाणी ऐकली का अनेक प्रकार की वाणियां हैं बऱ्याच प्रकारच्या वाण्या आहेत जिसे ये जवान सुन रहा है। ज्याला हा तरुण ऐकत आहे हो सकता है ये जवान शरीर की वाणी को सुन रहा है, कदाचित हा तरुण शरीराची वाणी ऐकत असेल हो सकता है ये उस युक्ति पे या उस लड़की को आकर्षित करने का प्रयत्न कर रहा है, कदाचित या युक्तीच्या द्वारे तो त्या मुलीला आकर्षित करत असेल इसलिए जानना बहुत महत्वपूर्ण आणि है म्हणून जाणून घेणं अतिशय महत्वपूर्ण कौन आहे सी वाणी क्या बात कर रही है, कोणती वाणी काय बोलत आहे कौन सी आवाज क्या बात कर रही है। कोणता आवाज काय बोलत आहे हो सकता है कि एक कलसिया एक भाई एक चर्च को छोड़ दे हो असं होऊ शकतं की एखादा व्यक्ती एखाद्या मंडळीला सोडून जाईल और वो कहता है आणि म्हणेल परमेश्वर ने मुझसे रात बात किया, देवाने रात्री माझ्या संगती इस बोलला कलसिया को छोड़ दो ही मंडळी सोड और दूसरी कलसिया को आणि बनाओ दुसऱ्या मंडळीमध्ये जा और 2-4 लोगों को अपनी ओर वो खींचता है आणि 2-4 लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो और वो कहता है कि परमेश्वर ने मुझे कहा है कि कलसिया को बनाए। आणि तो त्यांना म्हणतो की परमेश्वराने सांगितलं मंडळी तयार कर मेरा सवाल ये है माझा प्रश्न हा आहे क्या सच में परमेश्वर ने उससे बात किया है? खरंच का परमेश्वर त्या संगती बोलला असेल परमेश्वर की आत्मा ने उससे ये कहा है? परमेश्वराच्या आत्मा त्या संगती बोलली क्या असेल परमेश्वर का आत्मा ने उससे बात कही कि कलसिया बनाए? काय परमेश्वराच्या आत्म्यानं त्याला सांगितलं असेल की मंडळी बनव म्हणून हो सकता है कि उसने अपने मन की वाणी को सुना हो, कदाचित त्यांनी आपल्या मनाची वाणी ऐकली हो असेल सकता है उसने परमेश्वर की वाणी को भी सुना हो, कदाचित त्यांनी परमेश्वराची वाणी देखील ऐकली असेल हो सकता है कि उसने अपने शरीर की आवाज को सुना हो। कदाचित त्याने आपल्या शरीराचा आवाज ऐकला असेल परमेश्वर का आत्मा कभी भी तोड़ने के लिए नहीं कहता है। परमेश्वराचा आत्मा कधीही तोडण्यासाठी सांगत नाही हो उसने शैतान की वाणी को या शरीर की वाणी को शायद सुना होगा, कदाचित त्यांनी सैतानाची किंवा शरीराची वाणी ऐकली असेल इसलिए इन वाणियों को समझना बहुत जरूरी आणि है। म्हणून या वाण्या समजून घेणं फार गरजेचं आहे इसी से तो हम युद्ध के लिए तैयार होंगे। त्याचद्वारे तर आम्ही युद्धासाठी तयार होणार आहोत और एक गधा रेगिस्तान में होकर एक लंबी यात्रा कर रहा है, एक गधा, एक गाढव राजस्थान मध्ये एक मोठा प्रवास करत आहे और उसके वो पूरी तरह से थक चुका है, आणि तो फार थकलेला आहे उसे भूख लगी है, त्याला ऊन लागलेलं वो आहे थक गया है, थकलेला आहे वो प्यासा है, तो तहानेला आहे वो बहुत थक चुका है। आणि खूप अतिशय तो थकलेला आहे उसने देखा, त्याने पाहिलं मैदान की ओर देखा, मैदानाकडे पाहिलं उस मैदान में 2 ढेर लगे हुए थे घास के, आणि त्या मैदानावरती 2 गवतांचे जे गड्ढे गड्ड्या पडलेल्या होत्या और उसने देखा कि वहां पे वो पड़े हुए हैं, आणि त्यांनी पाहिलं की ते ट्रॅक्टर पडलेले आहे लेकिन दोनों भी जो ढेर हैं वो अलग अलग दिशा में है। आणि दोन्ही जे ढीग आहेत ते वेगवेगळ्या दिशेला आहेत उस गधे ने सोचा त्या गाढवाने विचार केला वो मेरे लिए भोजन है, की ती माझ्यासाठी भोजन आहे तब उसने जाना कि उस मैदान में अलग अलग दिशाओं में ये रखे हैं, तो मैं कौन सी दिशा में जाऊं वो सोचने लगा। आणि ते जे ढीग आहेत गवताचे ते त्या मैदानावरती वेगवेगळ्या दिशेवर असल्या कारणानं तो विचार करत होता की मी कोणत्या दिशेला जाऊ। लेकिन ये गधा जो था वो मसीह था, पण हा हे जे गाढव होता तो ख्रिस्ती होता, ये प्रार्थना करने वाला था, प्रार्थना करणारा होता। इसने प्रार्थना पूर्वक निर्णय किया कि मैं अब प्रार्थना करूंगा कि कौन से ढेर के पास जाना आणि है। मग त्यांनी निर्णय घेतला की आता मी प्रार्थना करतो आणि प्रार्थनेच्या द्वारे मार्गदर्शन घेतो की मला कुठल्या ढिगाजवळ जब जायचं। उसने प्रार्थना के लिए अपना सिर आणि झुकाया, जेव्हा प्रार्थनेसाठी त्याने आपले मान खाली लावली तब उसने देखा तेव्हा त्यांनी पाहिलं दाहिनी ओर की जो घास का ढेर है उजव्याकडचा जो गवताचा ढीग आहे वहां पर पानी की भी बाल्टी रखी हुई है, त्या ठिकाणी पाण्याची बादली ठेवली आहे और गधे ने सामर्थ्यशाली प्रार्थना किया, आणि ह्या गाढवाने अतिशय सामर्थ्यवान प्रार्थना केली। हे परमेश्वर मैं आपकी इच्छा को जानना चाहता हे हूँ, प्रभु मला तुझी इच्छा जाणून मैं घ्यायची किस दिशा में जाऊं, की मी कोणत्या दिशेला क्या जाऊ, मैं दाहिनी ओर की घास की ओर जाऊं मी उजव्याकडच्या गवताकडे जाऊ या बाईं ओर की घास की ओर का जाऊं। डावीकडच्या गवताकडे जाऊ। और प्रार्थना करने के बाद गधे ने अपने अंदर एक हिम्मत जुटाई आणि प्रार्थना केल्यानंतर त्या गाढवाने स्वतःमध्ये एक हिम्मत निर्माण केली और उन घास के ढेरों में से एक की ओर वो चल दिया। आणि त्या जे गवताचे ढेर होते ढीग होते तिथून तो चालला। तो हम क्या विचार लगाएं कि गधा कौन से ढेर के पास जाएगा? तर मग आता आमचा विचार काय असेल, तो जो गाढव होता कोणत्या ढिगाकडे गेला असेल? क्या वो दाएं वाले घास के ढेर के पास जाएगा तो उजवीकडच्या गवताच्या ढिगाकडे गेला का, या बाईं ओर के ढेर के पास का जाएगा? डावीकडच्या गवताच्या ढिगाकडे? जो भी हो,
जे काही असेल गधे से पूछा गया गाढवाला विचारलं गेलं कि उससे पूछा गया कि तू कौन से ढेर के पास जाएगा? आणि त्याला विचारलं गेलं तू कुठल्या ढिगाकडे जाशील? तब उसने कहा तेव्हा तो म्हटला परमेश्वर ने मेरी अगुवाई की है, परमेश्वराने मला मार्गदर्शन केलं मैं दाहिनी ओर के ढेर के पास जाऊं। की मी उजव्या बाजूच्या गवताच्या ढिगाकडे जावं। क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि पानी की बाल्टी भी रखी कारण हुई थी पाण्याची बादली पण ठेवली ना तिथे और वो उस बाल्टी को देखकर वो आकर्षित हुआ आणि ती बादली बघून तो आकर्षित झाला और घास के ढेर की दाहिनी ओर वो चल पड़ा। आणि मग ते जो उजव्या बाजूला ठेवलेला गवताचा ढीग होते तिकडे तो गेला। क्या ये वास्तव में परमेश्वर का आत्मा है वास्तविक काय देवाचा आत्मा बोलला जो आपण? परमेश्वर की अगुवाई कर रहा है, परमेश्वरच त्याचे मार्गदर्शन या करत फिर वो आहे? वो शरीर की वाणी को देखकर वो वहां पर गया, का तो शरीराची वाणी ऐकून पाहून त्या ठिकाणी गेला? या परिस्थितियों की वाणी को सुनकर वहां पर गया? का परिस्थितींच्या वाण्या ऐकून तो त्या ठिकाणी गेलेला आहे? इसी प्रकार हमारे जीवन में बहुत सारी आवाजें आती हैं जिसको जो हमें आकर्षित करती हैं और आकर्षित करने के कारण हम उसकी और चल पड़ते हैं। अशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये निरनिराळ्या वाण्या आम्ही ऐकतो आणि त्या आम्हाला आकर्षित करतात आणि त्यांनी आकर्षित केल्या कारणाने आम्ही त्या दिशेने चालू लागतो। इसलिए हमारी अगुवाई कौन से आवाज कर रहा है, आणि म्हणून आमचं मार्गदर्शन कोणता आवाज करत आहे इस बात को समझना है। हे समजून घेणं पहली गरजेचं आहे। वाणी जो है, पहिली वाणी आहे, पहली आवाज जो है, पहिला आवाज जो वो आहे शरीर की आवाज तो है। आहे शरीराचा आवाज। शरीर की आवाज, शरीराचा आवाज, शरीर से आवाज आती है। शरीरातून आवाज येतो। जैसे मैंने बताया कि मूसा को 2 तुरहिया दी गई थी उठने के लिए, बैठने के लिए, जाने के लिए, अगुवाई करने के लिए। जसं मी सांगितलं की मोशेला 2 करणे दिले होते, उठण्यासाठी, बसण्यासाठी, जाण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी। उस आवाज को सुनकर लोगों को समझना होता था कि ये किस लिए आवाज है। आणि तो आवाज ऐकून लोकांना हे समजून घेणं होतं की हा कुठल्या प्रकारचा आवाज आहे। अब शरीर की आवाज क्या है? आता शरीराचा आवाज काय आहे? ये शरीर की आवाज जो है, शरीर की जो वाणी है, मानवी इच्छा है। शरीराचा आवाज दुसरं तिसरं काय नाही तर मानवी इच्छा आहे। शरीर की वाणी शारीरिक मनोभाव है। शरीराची वाणी म्हणजे शारीरिक आपला मनोभाव आहे। शरीर जो कहता है, शरीर जे म्हणतो वह करना उसे अच्छा लगता है आणि ते करणं त्याला बरं वाटतं। शरीर को जो आसान लगता है, शरीर को जो अच्छा लगता है, वो करना, वो उसको करना, ये शरीर की वाणी बताता है। शरीराला जे सोपं वाटतं, जे चांगलं वाटतं ते करणं, याचा अर्थ शरीराची वाणी ऐकणं। शरीर की वाणी जो है रोम इसका 8:6 कहता है, रोम 8:6 मध्ये शरीराच्या वाणी संबंधी सांगितलं। शरीर पर मन लगाना मृत्यु है, शरीरावरती मन लावणं हे मृत्यू आहे, पर आत्मा पे मन लगाना जीवन और शांति है। परंतु आत्म्याकडे बर लक्ष लावणं ही जीवन आणि शांती आहे। बहुत बार शरीर हमारा जो है, परमेश्वर का वचन कहते हैं मत्ती 26 और 41 वचन में, मत्तय याचा 26वा अध्याय आणि 41वा वचन असं सांगतं, आत्मा तो तैयार है, आत्मा तर उत्सुक आहे, परंतु शरीर दुर्बल है। परंतु शरीर दुर्बळ आहे। शरीर हमेशा गलत बातें और कार्य करना चाहता है। देह जो आहे तो नेहमी शरीर जो आहे तो नेहमी गलत और हमेशा गलत बातों का कार्य करना चाहता है। नेहमी चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या गोष्टींची कार्य करू इच्छितो। शरीर दुर्बल है, शरीर जे आहे ते दुर्बळ आहे। बहुत बार शरीर थक जाता है, बऱ्याचदा शरीर थकतं और वो कहता है कि अभी प्रार्थना मत कर, आणि मग ते शरीर तर सांगतं की बस आता तू काही प्रार्थना करू नको, तेरा शरीर थक गया है। पण तुझं शरीर थकलेलं आहे। अगर तू प्रार्थना के लिए रात को जागेगा तो बीमार पड़ जाएगा। प्रार्थनेसाठी रात्री तू जागशील तर आजारी पडशील। अगर तू रात को बाइबल पढ़ेगा देर रात तक तो तू सुबह उठ नहीं पाएगा। आणि रात्री उशिरापर्यंत जर बायबल वाचलंस तर तू सकाळी उठू शकणार नाही। हमारा शरीर हमें कहता है, आमचं शरीर आम्हाला सांगतं, हम उस बात को हम अपना लेते हैं आणि त्या गोष्टी आम्ही मानतो। हम शरीर की आवाज को सुनते हैं आणि शरीराची आवाज ऐकतो और उसके अनुसार हम काम करते आणि हैं। त्या अनुसार आम्ही काम करतो। ये शरीर की वाणी है, ही शरीराची वाणी जो आहे। शरीर को अच्छा लगता है, जे शरीराला चांगलं वो वाटतं करना, ते करणं, वो उसके ऊपर प्रभावित होना, त्याच्याकडे प्रभावित होणं, ये शरीर की वाणी है। ही शरीराची वाणी आहे। इस शरीर की वाणी को समझना है। ही शरीराची वाणी समजून वो घेणं मुझसे क्या करवा रही है। की ते माझ्याकडून काय करून घेते। बहुत बार हम उपवास करते हैं, बऱ्याचदा आम्ही उपास करतो, लेकिन बहुत बार शरीर कहता है कि उपवास मत कर। पण बऱ्याचदा शरीर म्हणतं की आता उपास करू नको, तेरा शरीर बीमार है, तुझं शरीर आजारी आहे, तेरा शरीर में चक्कर आ जाएगा, तुला चक्कर येईल, तू उपवास अगर करेगा तो तू गिर जाएगा। उपास केला तर पडशील। ये मुझे शरीर कह रहा है।
हे शरीर मला सांगतंय, शरीर दुबला है, दुर्बल है, कारण शरीर दुर्बळ आहे, शरीर अशक्त आहे, कमजोर है। शरीर अशक्त आहे। बहुत बार ये शरीर हमें जो कहता है उसको हम अपनाते आणि हैं, बऱ्याचदा हे शरीर जे काही आम्हाला सांगतो ते आम्ही मानतो, आत्मसात करतो, और वो शरीर हमें अगुवाई करता है। आणि शरीर आम्हाला मार्गदर्शन करतं। बहुत बार हम प्रार्थना में जाना चाहते हैं, बऱ्याचदा आम्हाला प्रार्थनेला जाण्याची इच्छा असते, लेकिन हमारा शरीर कहता है मत जा, पण आमचं शरीर म्हणतो नको जाऊ, तुझे सर्दी हो गई है, तुला सर्दी झाली तो मौसम खराब है, आणि वातावरण खराब आहे, देख तू अगर वहां जाएगा तो मौसम पूरी तरह से तुझे और बीमार कर देगा। आणि बघ तू जर जाशील तर त्या वातावरणामुळे आणखी तुझी तब्येत खराब होईल। तो हम अपने शरीर को सुनते हैं, आणि आम्ही आमच्या शरीराचं ऐकतो, और शरीर हमें अगुवाई करता है। आणि शरीर आम्हाला मार्गदर्शन बहुत बार हम शरीर का सुनकर हमारे जीवन में करते हैं, बऱ्याचदा आम्ही शरीराचं ऐकून तसंच आमच्या जीवनामध्ये करतो, और उसकी आवाज को हम सुनकर वो हम पर दबाव डालता है, आणि त्याची आवाज आम्ही ऐकतो आणि मग तो आमच्यावरती दबाव टाकतो। शरीर हमेशा गलत बातों के और कार्य करने के लिए हमें शरीर नेहमी आम्हाला चुकीच्या गोष्टी करण्याकडे प्रवृत्त करतं। हम किसका सुनते हैं, आम्ही कुणाचं ऐकतो, हम किसकी आवाज को सुनते हैं, कुणाचा आवाज ऐकतो, ये बहुत महत्वपूर्ण है। फार महत्वपूर्ण आहे। शरीर कहता है कि नहीं आज चर्च में मत जाना है, शरीर म्हणतं की नाही आज काही चर्चला जाऊ नको, आज हम दूसरी जगह जाने वाले आज जाएंगे, आपण दुसरीकडे जाऊ, आज हम प्रभु की आराधना नहीं करनी है, आज आम्हाला देवाची आराधना नाही करायची, आज मेरी इच्छा नहीं हो रही जाने के आज लिए, माझी इच्छाच होत नाही आज जाण्याची, मुझे कैसे तो हो रहा है। आज कसं तरी होतंय मला। शरीर हमसे बात कर रहा है। शरीर बोलतं आमच्याशी। हम चर्च के लिए निकलते हैं आम्ही चर्चला जाण्यासाठी निघतो, और तैयार होते हैं, तयार होतो, जब आप नीचे आते हैं आम्ही खाली येतो तो आप देखते हैं कि आपकी गाड़ी पंचर हो गई, आणि पाहतो तर आपली गाडी पंक्चर। फिर हमारा शरीर कहता है मग शरीर म्हणतं देख मैंने कहा था ना मत जाना, मी तुला म्हंटल होतं ना जाऊ नको, फिर हमें भी लगने लगता है मग आम्हालाही वाटू हाँ, लागतं आज मेरा मन नहीं कर रहा था जाने के आज लिए, माझी काही इच्छा होत नव्हती और जायची, मेरी इच्छा भी नहीं थी जाना चाहिए, आणि इच्छेविरुद्ध मी जायला नाही पाहिजे। और मैं जब नीचे गया आणि जेव्हा मी खाली देखो गेलो, सच में हुआ कि नहीं गाड़ी पंचर हो गया, झालं का नाही खरं, गाडी पंक्चर झाली, हम उसका सुनते हैं। आणि त्याचं ऐकतो। बहुत बार हमारे जीवन में होता है, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये घडतं, शायद आपके जीवन में नहीं हुआ होगा, कदाचित तुमच्या जीवनामध्ये नसेल घडलं, मेरे जीवन में हुआ है। माझ्या जीवनात घडलं। बहुत बार शरीर मुझे अगुवाई करता है, बऱ्याचदा शरीर मार्गदर्शन करतं, इसलिए इस आवाज को आणि पहचानना म्हणून तो आवाज ओळखणं गरजेचं आहे, बहुत जरूरी है, फार गरजेचं आहे, बहुत जरूरी है। फार गरजेचं आहे। आपने शाऊल को जो शाऊल था, पौलुस जिसको हम कहा, उसके बारे में आपने सुना है। आणि शाऊल जो आहे ज्याचा पाऊल झाला त्याच्याविषयी तुम्ही ऐकलेलं आहे। शाऊल का हृदय परिवर्तन हुआ, शाऊलाचं हृदय परिवर्तन झालं। प्रेरित इसका 9 अध्याय 3 से 5 वचन के अंदर, प्रेषित त्याचा 9वा अध्याय 3 ते 5 वचन, और प्रेषित 26 अध्याय 14 वचन में देखते हैं, आणि प्रेषित 26-14 मध्ये आम्ही पाहतो उसे एक वाणी सुनाई दी, त्याला एक वाणी ऐकू आली, एक शब्द सुनाई दिया, एक शब्द त्याच्या कानावर जो उसका आला, नाम लेकर कह रहा था, जो त्याचं नाव घेऊन म्हणत होता, और उसने इस आवाज को पहचाना, आणि तो आवाज त्यांनी ओळखला। उसने शारीरिक अस्तित्व में होने के बाद, शरीर में होने के बावजूद भी उसने पवित्र आत्मा की, यीशु की वाणी को उसने पहचान लिया। शारीरिक अवस्थेमध्ये असून देखील त्याने पवित्र आत्म्याची, येशूची वाणी त्याने ऐकली, स्पष्ट रीति से उसने उसकी वाणी को सुना, स्पष्टपणे त्याने त्याची वाणी ऐकली, शरीर में होने के बावजूद, शरीरामध्ये असून देखील, और उसे तो यीशु मसीह के बारे में भी कुछ पता नहीं था, आणि त्याला तर येशूविषयी देखील काही माहित नव्हतं, लेकिन फिर भी उसने इस वाणी को सुना, आणि तरी देखील त्याने ती वाणी ऐकली, और उसने अपने जीवन में उसको अपनाया, आणि त्याने ते आपल्या जीवनामध्ये मांडली। लेकिन ये बार बार उसके साथ में नहीं हुआ, पण नेहमी सारखंच काही त्याच्या जीवनामध्ये असं घडलं नाही, 1-2 बार उसके साथ में ऐसा हुआ है, 1-2 वेळाच त्याच्याबरोबर असं झालं, लेकिन उसने अपने जीवन में इतना स्तर में वो आगे बढ़ गया कि कौन सी वाणी किसकी है, उसने उसको सीखा, उसको समझा। पण आपल्या जीवनाचा स्तर त्याने इतका वाढवला की प्रत्येक वाणी कोणती वाणी कुणाची आहे हे तो समजू शकला, और उसने अपने जीवन में एक आत्मिक स्तर जो है वो आगे बढ़ गया, आणि आपल्या जीवनामध्ये आत्मिक स्तर एक पाऊल पुढे तो गेला। यह शरीर की वाणी सुनना बहुत आणि म्हणून ही जी समझना जरूरी है, शरीराची वाणी आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे। दूसरी वाणी है, दुसरी वाणी आहे मन की आवाज, मनाची आवाज, मन की आवाज, मनाचा आवाज, जिसे हर एक मसीह व्यक्ति को जानना है, जिला प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला जाणणं गरजेचं आहे। 1 थिस्सलुनीकरास पत्र 5वां अध्याय 23 वचन कहता है, 1 थिस्सलुनीकरास पत्राचा 5वां अध्याय 23 वचन असं सांगतं कि हम जो है मन की आवाज, जो हमारा आत्मा, प्राण और शरीर से मिलकर मनुष्य बना है, आत्मा, प्राण आणि शरीर मिळून एक मनुष्य निर्माण होतो। मनुष्य का निर्माण जो है, मनुष्याचं निर्माण जे आहे, आत्मा, प्राण, शरीर, आणि शरीर इनको मिलकर बना है, यांना मिळून झालेलं आहे। परमेश्वर ने हमारे लिए यह इरादा कभी नहीं किया कि हम अपने मनों के अनुसार चलें,
परमेश्वराने आमच्यासाठी ही इच्छा कधीच नाही दाखवली की आम्ही आमच्याच मनाप्रमाणे वागावं. बहुत लोग जब वे मसीह बन जाते हैं बरेचसे लोक जेव्हा ख्रिस्ती होतात तब वे तर्क और वितर्क करने लगते हैं तेव्हा ते तर्क वितर्क करू लागतात और एक निराला विचार करते हैं आणि वेगळेच निराळेच विचार ते करतात और एक भावना में वो चलते हैं. आणि भावनेमध्ये जातात. यदि हम एक आत्मिक व्यक्ति हैं जर आम्ही एखादे आत्मिक व्यक्ती तो आहोत हम तर्क वितर्क पर ध्यान नहीं तर देंगे. आम्ही तर्क वितर्कांकडे लक्ष देऊ नये. बहुत सारे तर्क वितर्क हमारे जीवन के अंदर विपत्तियां लेकर आता है. बरेचसे तर्क वितर्क आमच्या जीवनामध्ये आपत्ती घेऊन येतात. आपको मालूम है मन जो है एक परमेश्वर ने एक बड़ी संपत्ति आपको मुझे दी है ये देकर. आणि परमेश्वराने जे मन तुम्हाला दिलेलं आहे ना ते फार मोठी एक संपत्ती आहे. मनुष्य का मन जो है उसको मस्तिष्क भी कहते हैं, दिमाग जो कहते हैं वो है. आणि मनुष्याचं जे मन किंवा मस्तिष्क ज्याला आम्ही म्हणतो ते आहे. मस्तिष्क जो है जो हमारे मन है संसार के आज सबसे बेहतरीन कंप्यूटर में से एक है. आणि आपलं मन किंवा मस्तिष्क ज्याला आम्ही म्हणतो की या जगामधल्या सगळ्यात मोठ्या कंप्यूटर पेक्षा देखील मोठं आहे. कंप्यूटर किसने बनाया? कंप्यूटर कोणी बनवला? मनुष्य ने बनाया. मनुष्य ने अपने ज्ञान के द्वारा अपने मन में इन बातों को सोचा, मन में उनके ये चीजें आए, विचार में उनके ये आया, उन्होंने कंप्यूटर को बना दिया. मनुष्याच्या मनामध्ये विचारांमध्ये त्या गोष्टी आल्या आणि मग त्या ज्ञान घेऊन त्याने ते कंप्यूटर बनवलं. तो सोचे कंप्यूटर से बड़ा कौन हुआ? मग विचार करा कंप्यूटर पेक्षा मोठा कोण? मनुष्य है. मनुष्य है. मनुष्य के विचार जो मनुष्य का जो मन है ना, मन के अंदर बहुत सारे विचार आते हैं और उसके अनुसार वो काम करता है. मनुष्याच्या मनामध्ये मस्तिष्कामध्ये खूप विचार येतात आणि मग त्या विचारांच्या आधारे तो कार्य करतो. और ये वरदान जो है मन जो प्रभु ने हमें दिया है इसका सही इस्तेमाल आपको मुझे करना आणि है. हे जे मन हे वरदानाच्या स्वरूपात जे परमेश्वराने तुम्हाला मला दिलेलं आहे त्याचा योग्य उपयोग करणं गरजेचं आहे. ये वरदान उपयोग करने के लिए है. हे वरदान उपयोग करण्यासाठी दिलं गेलेलं आहे. और जब परमेश्वर ने हमें मन दिया है आणि जेव्हा परमेश्वराने आम्हाला मन दिलंय तो इसका उपयोग इस्तेमाल करना है. तर त्याचा उपयोग करणं आहे. ये बहुत जरूरी है. फार गरजेचं आहे. परमेश्वर ने हमें ये दिया है. परमेश्वराने हे आम्हाला दिलेलं आहे. जिसे हम प्रतिदिन रोज इसका इस्तेमाल करें. ज्याचा रोज आणि रोज आम्ही उपयोग केला पाहिजे. मनुष्य के पास दिमाग जो है रोज के रोज हमें विकसित करना है. जैसे बच्चे जब बड़े होते हैं तो दिमाग उनका अधिक विकसित होता चला जाता है. आमचा मनुष्याचा जो मस्तिष्क आहे त्याचा विकास होणं गरजेचं आहे. जसं लहान मुलं मोठी होतात आणि त्यांचे विचार त्यांचं मन हे वाढत जातं. और आध्यात्मिक सोचने की क्षमता हमारे मन में दी गई है. आणि आध्यात्मिक विचार करण्याची क्षमता देखील मनामध्ये आहे. ज्यादा सोचने की क्षमता हमारे दिमाग के अंदर है. जास्त विचार करण्याची क्षमता आमच्या मस्तिष्कामध्ये आहे. ये मन का उपयोग करना है. आणि या मनाचा मस्तिष्काचा उपयोग करायचा आहे. देखिए बड़े बड़े प्राणियों को इंसान ने अपने काबू में कर लिया, कब्जे में कर लिया. पहा मोठमोठ्या प्राण्यांना या मनुष्याने काबीज केलेला आहे. हाथी देखो कितना वजनदार है. हत्ती पहा किती वजनदार मोठा प्राणी आहे. आदमी कितना है. आदमी आणि जो मनुष्य आहे तो किती छोटा आहे. लेकिन अपने दिमाग से उसने हाथी को भी कंट्रोल कर लिया. पण आपल्या बुद्धीने त्याने त्या हत्तीला देखील काबीज केलेला आहे. ये कौन करता है? ये कौन करता है? ये मन करता है. मन करता. मन ये जो है सर्वश्रेष्ठ कहा गया है बाइबल के अंदर भी. मनाला सर्वश्रेष्ठ असं गणलं गेलेलं आहे बायबल मध्ये. इसलिए अपने मनों का उपयोग सही तरीके से सही इस्तेमाल करना है. आणि म्हणून आपल्या मनांचा उपयोग जो आहे तो योग्य तऱ्हेने करायचा आहे. आपको देखिए आप जितने भी बड़े पोस्ट के ऊपर लोग हैं कितने दिमाग वाले हैं वो लोग. मोठमोठ्या स्तरावरती जे लोक आहेत पहा किती डोकं आहे त्यांना, किती बुद्धी आहे. क्योंकि उन्होंने अपने विचारों का उपयोग करके उस पोस्ट तक गए हैं. कारण की त्यांनी आपल्या मनाचा विचार करून त्या स्तरापर्यंत ते पोहोचलेले आहेत. संसार 2 भागों में बटा हुआ है. हे जग 2 भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे. जो परमेश्वर द्वारा दिए गए वरदान का उपयोग करते हैं, जे परमेश्वराद्वारे दिले गेलेल्या वरदानांचा उपयोग करतात. और दूसरा समूह है जो परमेश्वर ने दिए हुए वरदान का उपयोग नहीं करते. आणि दुसरा गट असा आहे जो देवाने दिलेल्या वरदानांचा योग्य उपयोग करत नाहीत. इसलिए अपने मन को हमें इस्तेमाल करना है जो प्रभु ने हमें दिया है. आणि म्हणून जे आपलं मन आहे त्याचा योग्य उपयोग करायचा आहे जे प्रभूने आम्हाला दिलाय. और पवित्र आत्मा जो है वो कभी भी हमें मूर्ख नहीं बनाता है. पवित्र आत्मा कधी आम्हाला मूर्ख बनवत नाही. परमेश्वर हमें ज्ञानी बनाना चाहता है. परमेश्वराची इच्छा हीच आहे की आम्ही ज्ञानी असावं. परमेश्वर हमारे मन का इस्तेमाल करना चाहता है. परमेश्वर आमच्या मनाचा उपयोग करून घेऊ इच्छितो. इसलिए पवित्र आत्मा हमको ज्ञानी से ज्ञानी बनाना चाहता है. आणि म्हणून
पवित्र आत्मा आम्हाला ज्ञानी आणि ज्ञानी बनवू इच्छितो. सिर्फ यीशु मसीह हमारे लिए सामर्थ्य नहीं है, येशू फक्त आमच्यासाठी सामर्थ्यच आहे असं नाही, वो बुद्धि भी है. तर बुद्धी पण आहे. इसलिए पहला कुरिन्थियों का पत्र पहला अध्याय 24 वचन कहता है, पहिला कुरिन्थियों पत्र याचा पहिला अध्याय आणि 24 वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर हमारा ज्ञान है, परमेश्वर आमचं ज्ञान आहे, मसीह हमारा ज्ञान है. ख्रिस्त आमचं ज्ञान आहे. मसीह हमें कभी मूर्ख नहीं बनाएगा, ख्रिस्त आम्हाला कधी मूर्ख बनवणार नाही. परमेश्वर हमें बुद्धिमान तर बनाता है. परमेश्वर आम्हाला बुद्धिमान बनवतो. बुद्धि को मन के साथ काम करना होगा. बुद्धी आणि मन यांना एक साथ काम करावं लागेल. सब कुछ पाने के साथ बुद्धि प्राप्त करें. आणि सगळं काही मिळवण्यासाठी बुद्धी असणं गरजेचं आहे. हमें बुद्धि भी प्राप्त करना है. आम्हाला बुद्धी देखील मिळवणं आहे. जो हमारे मन में जो बुद्धि है, बुद्धि और मन एक साथ काम करना है. आणि आमचं मन आणि बुद्धी यांनी एकत्रित येऊन काम करायला हवं. नीतिसूत्र 4 अध्याय 8 वचन कहता है, नीतिसूत्र याचं 4 अध्याय आणि 8 वचन सांगतं, जब वो बुद्धि हमें बढ़ाएगी, जेव्हा बुद्धी आम्हाला वाढवेल, बुद्धि हमें महिमा देगी, बुद्धी आम्हाला महिमा आमची वाढवेल, हम बुद्धि से लिपटना है. आम्हाला त्या बुद्धीला कवटाळायचंय. आपकी उन्नति और सम्मान तब होगा, आपली उन्नती आमचा सन्मान तेव्हा होईल, जब हम परमेश्वर की बुद्धि में अपने आप को लागू करेंगे. जेव्हा आम्ही परमेश्वराची बुद्धी स्वतःला लागू करून घेऊ. आपने योसेफ के जीवन को देखा. योसेफाचं जीवन आम्ही पाहिलं. योसेफ जेल में था, तो तुरुंगामध्ये होता, लेकिन अपनी बुद्धि के कारण अपने जो मन और बुद्धि का इस्तेमाल उसने किया और एक बड़ा पद पर वो आ गया. पण आपल्या मन आणि बुद्धीचा उपयोग योग्य त्याने केला आणि एका मोठ्या पदावरती जाऊन पोहोचला. आपने दानियल को देखा होगा. दानियेलला पाहिलं असेल. दानियल भी एक प्रधानमंत्री बना, बड़े पोस्ट पर बना. आणि दानियल देखील एक प्रधानमंत्री बनला, मोठ्या स्तरावरती गेला. वो उपराष्ट्रपति था, तो राष्ट्रपति होता, वो प्रधानमंत्री था, तो पंतप्रधान होता. वो सिर्फ प्रार्थना के द्वारा नहीं हुआ, ते काही फक्त प्रार्थनेच्या द्वारे नाही झालं. उसने मन का और बुद्धि का उपयोग करके वहां तक वो पहुंचा. तर आपल्या मनाचा आणि बुद्धीचा योग्य उपयोग करून तो तिथपर्यंत पोहोचला. आपने सलमान राजा को देखा होगा. तुम्ही सलमान राजाला पाहिला असेल. इस दुनिया का सबसे धनवान व्यक्ति था, या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. लेकिन वो किस लिए हुआ? पण तो का झाला? बुद्धि की उपयोगिता के कारण. बुद्धीचा योग्य उपयोगाचं कारण. बुद्धि वह योग्यता है, बुद्धी एक अशी योग्यता आहे जो आपको वास्तविक से आपका सामना कराती है, जी तुमचा सामना वास्तविकतेशी करते. इसलिए मन और बुद्धि का इस्तेमाल करना. आणि म्हणून मन आणि बुद्धीचा योग्य उपयोग करायला हवा. बहुत से मसीह अपने मन मस्तिष्क का उपयोग नहीं करते. बरेचसे जे ख्रिस्ती लोक आहेत आपल्या मनाचा मस्तिष्काचा उपयोगच करत नाहीत. बहुत बार हमें अपने मन और विचारों को लेकर आगे बढ़ना है. बऱ्याचदा आम्हाला आपले मनाचे जे विचार आहेत त्यांना घेऊन पुढे जायचंय, उसे आगे लेकर जाना है, ना पुढे घेऊन जायचंय, इसका इस्तेमाल करना है, उपयोग करायचा आहे. इसलिए प्रभु ने हमें बुद्धि दी है. आणि म्हणूनच परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिली आहे. पवित्र आत्मा हमारे मनों से बोलता है. पवित्र आत्मा आमच्या मनाशी बोलतो, हमारी अगुवाई करता है, आमचं मार्गदर्शन करतो, हमें दिशा निर्देश करता है, आम्हाला दिशा दाखवतो. जो हमारे मन में विचार आता है, जे काही मनामध्ये विचार येतात उसको अपनाना है, त्याला आत्मसात करायचं आहे. पर हम बोलते हैं कि नहीं, मैं प्रार्थना करूंगा इस बार. कभी कभी परमेश्वर है ना, मैं बहुत बार कई बातों के लिए प्रार्थना नहीं करता. मी बऱ्याचशा गोष्टींसाठी प्रार्थना करत बसत नाही. मेरे मन में विचार आ जाता, माझ्या मनामध्ये विचार येतो, और विचार जब आता है, आणि जेव्हा तो विचार येतो, उसको पकड़ लेता हूं, मी त्याला पकडतो, और पवित्र आत्मा वहां पर बात करके मेरी अगुवाई करेगा. आणि पवित्र आत्मा त्यावेळेस मला मार्गदर्शन करेल. हमारे जो विचार आते हैं हमारे जीवन के अंदर, वो जो हमारे मन में आता है ना, उसको हमें अपनाना है, उसका हमें उपयोग करना है. आणि आमच्या मनामध्ये जे काही विचार येतात ना, तर त्याला आम्ही आत्मसात करायचे, त्यानुसार आम्ही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्यायचं. आपको फोन आते हैं, तुम्हाला फोन येतात, लेकिन आप जब फोन आते हैं तो आप उस आवाज को सुनकर पहचान लेते हैं कि ये किसकी आवाज है. आणि तो फोन आल्यानंतर त्याचा आवाज ऐकून तुम्ही ओळखता की कोण आहे. हम इतने निपुण हो जाते हैं उस आवाज को सुनकर. आणि ते आवाज ऐकून आम्ही इतकं निपुण होऊन जातो. अगर आप बाहर हैं, जर तुम्ही बाहेर आहात और आपकी पत्नी या पति का फोन आता है, आणि पत्नी किंवा पतीचा फोन येतो, और लगे हम पहचान लेते कि ये मेरी पत्नी की आवाज है, मेरे पति की आवाज है, आणि लगेच ओळखतो हा माझा पतीचा आवाज आहे, माझ्या पत्नीचा आवाज आहे. क्योंकि हम एक साथ रहते हैं, कारण आम्ही एक साथ राहतो. हम इतने निपुण हो चुके हैं कि कौन उसकी आवाज को एकदम हम सोते हुए भी पहचान लेते कि उसकी आवाज. आणि मग त्या आवाजामध्ये आम्हाला एवढी निपुण होऊन जातो की झोपेतही आम्हाला कळतं की हा कुणाचा आवाज आहे. हमें इतने निपुण होना है.
इतकं निपुण आम्ही असावं कि किसकी आवाज मेरे जीवन में काम कर रही की है, कुणाचा आवाज माझ्या जीवनामध्ये काम करत आहे, कौन से मन में मेरे विचार आते हैं। माझ्या मनामध्ये कोणते विचार येतात। मनों में बहुत सारे विचार आते हैं और जाते हैं, मनामध्ये खूप सारे विचार येतात आणि जातात। कुछ को छोड़ना पड़ता है, काहींना सोडावं लागतं, कुछ को पकड़ना पड़ता है। काहींना पकडावं लागतं। इसलिए कौन से छोड़ना है और कौन से पकड़ना है उसे सुनने के लिए इतने निपुण हो जाओ कि आपको पता चल जाए कि ये विचार परमेश्वर की ओर से है, ये विचार शैतान की ओर से है। पण कोणते विचार पकडायचे कोणते सोडून द्यायचे ते विचार ओळखण्यासाठी एवढं निपुण होऊन जा की त्यामुळे आम्हाला कळेल की कोणता आवाज सैतानाचा आहे आणि कोणता आवाज देवाचा आहे। जिस प्रकार यीशु ने किया, जसं येशूने केलं। यहूदा जो इसको रहता है, वो धोखेबाज का आत्मा था उसके अंदर। यहूदा ज्याच्यामध्ये धोकाधडीचा आत्मा होता, यीशु ने उसको पहचान लिया। येशूने त्याला ओळखलं होतं। एक दिन ऐसा था जब पतरस कहता है कि तू पवित्र आत्मा, तू परमेश्वर का पुत्र है। एक दिवस असा होता जेव्हा पेत्र त्याला म्हटला की तू देवाचा पुत्र आहेस। लेकिन एक समय ऐसा कहता है, एक समय यीशु कहता है कि हे शैतान इसमें से निकल जा। पण एक वेळ अशी येते ज्यावेळेस येशू त्याला म्हणतो की सैताना या पेत्रामधून निघून जा। यीशु ने पकड़ लिया, येशूने पकडलं। पतरस के अंदर विचार आया, पेत्रामध्ये विचार आला, लेकिन यीशु मसीह ने पकड़ लिया। पण येशूने तो पकडला। वैसे हमें निपुण होना है। तसं आम्हाला निपुण व्हायचंय। ये धोखाधड़ी का आवाज है, ये शारीरिक आवाज है, इसको हम प्रत्येक मसीह व्यक्ति इसमें निपुण होना है कि कौन सी आवाज मुझे खींच रही है। आणि हा धोकाधडीचा आवाज आहे, माझ्या शरीराचा आवाज आहे की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने याच्यामध्ये निपुण व्हायचे की हे ओळखण्यासाठी। और बहुत सारे मन में हमारे विचार आए जाया करते हैं आणि बरेचसे आमच्या मनामध्ये विचार येत जात राहतात। इसलिए कौन सा पकड़ना है और कौन सा अपनाना है, इस बात को हमें सीखना है। आणि म्हणून कोणतं पकडायचंय कुठलं सोडायचंय हे शिकणं गरजेचं आहे। इसलिए अपने मन को हम तैयार करें। आणि म्हणून आपलं मन आपण तयार करूया। बहुत सारी मन हमसे बात करता है, मन खूप साऱ्या गोष्टी आमच्या संगती बोलतं, लेकिन मन जो है ना हमें गलत रास्ते पे भी लेकर चले जाएगा। आपलं मन आपल्याला चुकीच्या रस्त्यावर देखील घेऊन जाऊ शकतं। लेकिन मन कैसे परखना है? पण हे मनाची पारख कशी करायची? परमेश्वर के वचनों के द्वारा, देवाच्या वचनांच्या द्वारे कि सही मैं डायरेक्शन में जा रहा हूँ की मी खऱ्या योग्य दिशेने जातोय का? पवित्र आत्मा की अगुवाई कर लेना है। पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्यायचंय। बहुत बार जब मैं रोड पे गाड़ी चलाता हूँ, बऱ्याचदा ज्यावेळेस मी रस्त्यावरून गाडी चालवतो मन में आवाज आती आणि है, मनामध्ये आवाज येतो, ये रोड से आज मत जाना, तू आज ह्या रस्त्यावरून जाऊ नको, आज ये रोड से जाना। आज ह्या रस्त्यावरून जा। और मैं जब वैसा करता हूँ आणि जेव्हा मी असं करतो तब बहुत बड़े आशीष मेरे जीवन का कारण बनती है। त्यावेळेस खूप मोठा आशीर्वाद माझ्या जीवनाचं कारण लेकिन बनतो। जब मैं नहीं सुनता, पण ज्यावेळेस मी ऐकत नाही, बहुत बड़ा अपघात होता है। मोठा अपघात देखील ये होतो। मेरे जीवन में मैंने अनुभव किया है। माझ्या जीवनात मी हे अनुभवलंय। एक बार मैं जा रहा था रास्ते से, एकदा मी रस्त्यावरून जात होतो और मन में आवाज आई, आणि मनात आवाज आला, एक विचार आया, एक विचार आला, वो रास्ते से मत जाना। या रस्त्याने नको जाऊस। लेकिन मैंने नहीं सुना। पण मी ऐकलं नाही। जब मैं उस रास्ते से गया, जेव्हा मी त्या रस्त्याने गेलो, मेरा पूरा टायर जो है वो फट गया। गाडीचा पूर्ण टायर जो आहे माझा तो फाटला। बड़ा खिला घुसा उसके अंदर और पूरा टायर को फाड़ दिया। आणि मोठा खिळा त्याच्यामध्ये घुसला आणि त्याने पूर्ण टायर फाडून टाकला। मैंने नहीं सुना था, मैंने नहीं सुना, मी ऐकलं नाही, इसलिए ऐसा अपघात हुआ। आणि म्हणून असं झालं। एक बार मैं बॉम्बे हाईवे से आ रहा था, एकदा मी मुंबई हायवे मधून येत होतो, और रात का समय था, रात्रीची वेळ होती। कम से कम मेरी जो गाड़ी थी वो बहुत स्पीड में थी, आणि माझी गाडी जी होती ती चांगल्याच स्पीड मध्ये होती। एक्सप्रेस हाईवे पे जब गाड़ी चलती है तो बड़ी स्पीड में चलती है। आणि एक्सप्रेस हायवे मध्ये जेव्हा गाडी आपण चालवतो फार वेगामध्ये असतो। मैं चल रहा था, मी चालवत होतो, मेरे मन में विचार आया, आणि माझ्या मनामध्ये अचानक विचार आला, गाड़ी को 60 की स्पीड में कर ले। गाडी 60च्या स्पीडवर आण। मेरे मन में विचार आया, माझ्या मनात विचार आला। मैंने उस विचार को दुर्लक्षित किया, मी त्या विचाराकडे दुर्लक्ष केलं। वापस मेरे इतना प्रभाव उस विचार ने डाला कि मुझे दबाव डाला उस विचार ने, आणि पुन्हा त्या विचारांनी माझ्या मनावरती दबाव टाकला, और मैंने गाड़ी को 60 की स्पीड में किया। आणि मी गाडी जी आहे ती 60च्या स्पीडवर घेऊन आलो। जब मैंने गाड़ी को 60 की स्पीड में किया, जेव्हा मी गाडी 60च्या स्पीडवर घेऊन आलो, मेरा जो गाड़ी का टायर था बड़ी जोर से बस्ट हो गया। आणि माझ्या गाडीचा जो टायर आहे तो बस्ट झाला। पूरा जो गाड़ी का जो टायर जो ट्यूब था पूरी तरह से जल गया था, आणि गाडीचे ट्यूब आणि टायर पूर्णपणे जळालेला उसका होता। सिर्फ रिम दिख रहा था। फक्त रिम राहिलेली होती, और मैंने धीरे धीरे वो गाड़ी को साइड में लिया। आणि हळूहळू मी ती गाडी बाजूला अगर मैं घेतली। नहीं मैंने अगर मन का नहीं सुना होता, जर माझ्या मनाचं मी ऐकलं नसतं, इतनी स्पीड में जाते समय गाड़ी पलटी हो सकती थी, एवढ्या स्पीड मध्ये जात असताना जर ते फुटलं असतं तर गाडी उलटी पलटी झाली असती, और मैं आज हम आपके सामने नहीं होते। आणि आज तुमच्या समोर आम्ही नसलो असतो।
लेकिन जब हम मन का सुनते हैं, पण जेव्हा आम्ही मनाचं ऐकतो, पवित्र आत्मा हमारी अगुवाई करता है, पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करतो, हमें उसको अपने जीवन में अपनाना है ते आम्हाला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचंय और अपने जीवन में उसको लेकर चलना है। आपल्या जीवनामध्ये ते घेऊन चालायचंय। बहुत बार हमें परमेश्वर मन से बात करता है, बऱ्याचदा परमेश्वर मनाशी बोलतो, मन से बात करता है, मनापासून बोलतो। पवित्र आत्मा मन में विचार डालता है। पवित्र आत्मा मनामध्ये विचार घालतो। तो अब जो जवान यहाँ पर ये मत सोचना कि मेरे मन में ऐसा सवाल आया कि उस युवती के साथ विवाह करना है। आणि म्हणून तरुणांनी आपल्या मनामध्ये असं विचार आणू नये की या युवती सोबत मला लग्न करायचं, मुझे बहुत बोझ हो रहा है, मेरे मन में बहुत दिनों से आ रहा है कि मैं उस युवती को जाकर फ्रेंडशिप के लिए एक प्रस्ताव रखूं। आणि मला फार ओझ येते की मी त्या व्यक्तीकडे जावं आणि फ्रेंडशिपचा प्रस्ताव तिला द्यावा। परमेश्वर योग्य निर्देश देता है, परमेश्वर योग्य मार्गदर्शन करतो, योग्य निर्देश करता है, योग्य मार्गदर्शन। बहुत बार बहुत सारी चीजों के लिए हम प्रार्थना नहीं करते हैं, बऱ्याचशा गोष्टींसाठी आम्ही प्रार्थना नाही करत, लेकिन मन में विचार परमेश्वर डाल देता पण है। मनामध्ये विचार परमेश्वर टाकतो। जब उस आदमी को जाकर मिलो, जा त्या व्यक्तीला जाऊन भेट, वो आपका काम करेगा, वो आपका काम, तो तुझं काम करेल। हम सिर्फ प्रार्थना करते हुए नहीं बैठते, आम्ही फक्त प्रार्थना करत नाही बसत। जब तक मेरे शरीर के अंदर कांटे नहीं आते तब तक मैं प्रार्थना में से नहीं उठूंगा। जोपर्यंत माझ्या शरीरावरती काटे येणार नाही तोपर्यंत मी प्रार्थनेमधून उठणार कांटे नाही। बिटे कुछ आने वाले नहीं है, काही काटे बिटे येणार नाही। आप 40 दिन उपवास कर लो, कांटे कुछ नहीं आएंगे। 40 दिवस प्रार्थना करा, काही काटे बिटे येणार नाही। जमीन के अंदर बबुल के कांटे जरूर आएंगे, जमिनीमधून बाबळीचे काटे नक्की येतील, लेकिन हमारे अंदर कांटे नहीं आएंगे। आमच्यामध्ये काही काटे बिटे येणार नाही। परमेश्वर कभी विचारों को डाल देगा, परमेश्वर त्याचे विचार आमच्या मनामध्ये घालेल। प्रभु मुझसे बात ही नहीं करता, प्रभू माझ्याशी बोलतच नाही। परमेश्वर बात करता है, परमेश्वर बोलतो हमारे मनों के द्वारा, आमच्या मनाच्या द्वारे, हमारे मन में विचारों को डालता है, आमच्या मनामध्ये तो विचार टाकतो, इसलिए उसको समझना है। आणि ते समजून घेणं हे गरजेचं आहे। कम से कम बाइबल के अंदर 7 से 8 प्रकार की आवाजें हैं। बाइबल अनुसार कमीत कमी 7 ते 8 प्रकारचे वेगवेगळे आवाज सिर्फ आहेत। मैं आपको 2 आवाज आज बता रहा हूँ। आज मी फक्त तुम्हाला 2च आवाज सांगितले, एक शरीर की आवाज, एक शरीराचा आवाज और एक मन की आवाज, आणि एक मनाचा आवाज। अब तीसरी जो है विवेक की आवाज, मैं अगले हफ्ते बताऊंगा। आता तिसरा जो आहे विवेकाचा आवाज, तो पुढच्या आठवड्यात सांगणार। अभी ब्रेक दिया जाए 1 हफ्ते के लिए, आता 1 आठवड्यासाठी ब्रेक असेल, ये 2 बातों पर आप मनन करना। आणि या 2 गोष्टींवरती तुम्ही मनन करा। यहाँ पर शैतान बड़ा हथियार उसका अपनाता है। आणि या ठिकाणी शैतान मोठं हत्यार वापरतो। जब हम शरीर की सुनते हैं, जेव्हा आम्ही शरीराचं ऐकतो, जब हम मन को गलत दिशा में लेकर जाते हैं, जेव्हा आमचं मन आम्ही चुकीच्या दिशेने घेऊन जातो, तब यहाँ शैतान बड़ा काम करेगा, तेव्हा शैतान मोठं काम करतो और हमारे जीवन को अलग कर देगा, आणि आमचं जीवन तो वेगळं करून टाकतो। बहुत सारे जवान जो हैं, गलत निर्देश उनको मिला, शरीर की भावनाओं में वो आ गए और अन्य चीज़ों से उन्होंने अपने जीवन में अपनाया और उनके जीवन बर्बाद हो गया। बरेचसे जे तरुण आहेत त्यांनी चुकीचा निर्देश ऐकला, त्यानुसार त्यांनी केलं आणि त्यांचे जीवन आम्ही पाहतो की चुकीच्या दिशेने निघून गेलं। परमेश्वर का वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, अन्य चीजों को अपने जीवन में मत अपनाना, अन्य ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये घेऊ नकोस, उसको अपने जीवन में आने मत दो, ते आपल्या जीवनामध्ये येऊन देऊ नको। लेकिन बहुत सारे जवान उनको सुनते नहीं, पण बरेचसे तरुण ते ऐकत नाहीत, सुंदरता के पीछे भागते हैं, सुंदरतेच्या मागे धावतात और आकर्षित हो जाते आणि हैं, आकर्षित होतात और वो फंस जाते हैं। आणि मग फसून जातात। बहुत सारे परिवार आज, मसीह परिवार टूट चुके हैं, बरेचसे ख्रिस्ती कुटुंब आज तुटलेले आहेत, आज उनके जीवन में प्रॉब्लम्स हैं। आज त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत। क्यों मालूम है? का माहितीये का? आकर्षण के पीछे वो भागे, कारण की ते आकर्षणाच्या मागे धावतात और उनका जीवन बर्बाद हो, आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं। शैतान यही चाहता है शैतानाची इच्छा हीच आहे कि हमारा जीवन बर्बाद हो, की आमचं जीवन उद्ध्वस्त व्हावं, हमारा नाश हो, आमचा नाश व्हावा, हम बर्बाद हो जाएं। आम्ही उद्ध्वस्त व्हावं, ये शैतान की इच्छा है। ही शैतानाची इच्छा आहे। क्या हम तैयार हैं उसकी वाणी को सुनने के लिए? त्याची वाणी ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत का हो? कि परमेश्वर की वाणी सुनने के लिए तैयार की हैं? देवाची वाणी ऐकण्यासाठी तयार आहोत? यीशु इतना सक्षम थे, येशू एवढा सक्षम होता है, कौन सी वाणी उनको आवाज दे रहे पकड़ लेते थे, कोणती वाणी त्यांच्याशी बोलत आहे ते पकडायचे। उसे पतरस को जो उनको कहता है एक समय, अरे यीशु कह रहे हैं मुझे संसार किस बात से जानते हैं? आणि येशू म्हणतो हे जग मला कोणत्या नावाने ओळखतं? पतरस कहता है, पेत्र म्हणतो अरे तू तो परमेश्वर का बेटा है। अरे तू तर परमेश्वराचा मुलगा आहेस। यीशु मसीह क्या कहते हैं उसे मालूम है? येशू त्याला काय म्हणतो माहितीये का? ये तुझे पवित्र आत्मा ने प्रकट किया हे है। तुला पवित्र आत्म्याने प्रगट केलं। मतलब पवित्र आत्मा से प्रकाशन प्राप्त किया हुआ व्यक्ति जो है, एक समय ऐसा आता है कि वो शरीर में
चला जाता है. आणि हा पेत्र जो पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घेणारा व्यक्ती एक वेळ अशी येते ज्या वेळेस तो शरीर में चला जाता. शरीरामध्ये जातो. यीशु मसीह को बोलना पड़ा, आणि येशूला बोलावं लागलं, अरे शैतान मुझसे दूर हो जा. अरे सैतान याच्यापासून दूर हो. वही व्यक्ति जो आत्मा के द्वारा चलता है. हाच व्यक्ती जो आत्म्याच्या द्वारे चालत होता. कई बार हमारे जीवन में भी ऐसा होता है. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील असंच कई होतं. बार आत्मा से भरा हुआ व्यक्ति शरीर के अंदर आ सकता है. बऱ्याचदा आत्म्याने भरलेला व्यक्ती हा शरीरामध्ये येऊ शकतो. समसोन को देखिए, समशोनाला पहा, पवित्र आत्मा उसका अगुवाई करता था, पवित्र आत्मा त्याला मार्गदर्शन करत असे. लेकिन उस दूसरे समय में दूसरा आत्मा उसको दूसरी जगह लेके जाता था. पण दुसऱ्या वेळेला दुसरा आत्मा त्याला दुसरीकडेच घेऊन जात होता. व्यभिचार करने के लिए लेके जाता था. व्यभिचार करण्यासाठी घेऊन जात होता. ऐसी अगुवाई हो सकती है. असं मार्गदर्शन होऊ शकतं. इसलिए पवित्र आत्मा में दिया गया है आणि म्हणून पवित्र आत्मा देखील दिला सदा गेलेला आहे. सर्वदा हमारे साथ रहने के लिए, सदा सर्व काळ आमच्या सोबत सदा राहण्यासाठी, सर्वदा हमारी अगुवाई करने के लिए, सदा सर्व काळ आमचं मार्गदर्शन करण्यासाठी, सदा सर्वदा हमें दिशा देने के लिए. सदा सर्व काळ आम्हाला दिशा दाखवण्यासाठी. इसलिए अपने विचारों, जो विचार आते हैं ये परमेश्वर की ओर से, कि उसको जांचिए, उसको परखिए. आणि म्हणून जे विचार आमच्या मनामध्ये येतात ते परमेश्वराच्या वचनानुसार त्याची पारख करा. मैं शरीर की वाणी को सुन रहा हूं मी शरीराची वाणी ऐकतोय का, या मन की वाणी को सुन रहा का मनाची वाणी ऐकत आहे. हूं. 2 तुरहियां दी गई 2 करणे दिलेत मूसे को. मोशेला. उसकी आवाज जब निकलती थी त्याचा आवाज जेव्हा निघत असे लोग पहचान जाते थे. लोक ओळखत असत अब क्या करना है? की आता काय करायचंय. क्या हम पहचानते हैं आम्ही ओळखतो का हमें क्या करना है? आम्हाला काय करायचंय. परमेश्वर की वाणी आने के बाद देवाची वाणी आल्यानंतर हम तैयार हैं क्या? आम्ही तयार आहोत का. तो आइए प्रभु से प्रार्थना करें. या मग आज परमेश्वराकडे प्रार्थना उस करूया वाणी को समझने के लिए मेरे ज्ञान को खोल दे. की ती वाणी ऐकण्यासाठी माझे ज्ञान चक्षु तू उघड. मेरे कान और मेरे मन, मेरे विचारों को खोल दे. माझे कान, माझं हृदय, माझं मन तू उघड. लोग क्यों फंसते हैं मालूम है? लोक का फसतात माहितीये का शैतान के जाल के अंदर, सैतानाच्या जाळ्यामध्ये. क्योंकि उन्हें इन वाणियों को सुनने का कौशल अभी तक नहीं आया. कारण की ह्या वाण्या ऐकण्याचं कौशल्य त्यांना अजून आलेलंच नाहीये. इसलिए प्रत्येक मसीह का कर्तव्य आणि है म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं हे कर्तव्य आहे कि हम जाने, की आम्ही जाणून घ्यावं, हम सीखें, आम्ही शिकावं, हम कुशल बने, आम्ही कुशल हम व्हावं, निपुण बने. निपुण व्हावं. हर एक मसीह व्यक्ति प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती शरीर के पास में आकर्षित मत होइए. बहुत सारी चीजें हैं जो शरीर हमें लुभाएगा. शरीराकडे आकर्षित होऊ नका. बरीचशा गोष्टी आहेत जे शरीराला प्रलोभन घालतील. हमें वो लुभाएगा, आकर्षित करेगा, आम्हाला ते आकर्षित करेल, मोहात पाडेल, उसमें फंसाने के लिए. त्याच्यामध्ये फसवेल. शरीर फंसाता है, शरीर फसवतं, शरीर फंसाता है, शरीर फसवतं, शरीर फंसाता है, शरीर फसवतं, मन फंसाता है. मन फसवतं. इसलिए इसको सही डायरेक्शन में लेकर जाना. आणि म्हणून त्याला योग्य दिशेने घेऊन जाणं गरजेचं आहे. इसलिए प्रभु ने हमें मन दिया है आणि म्हणूनच परमेश्वराने आम्हाला मन दिलंय, जिसे हम सही तरह से इस्तेमाल करें. ज्याचा उपयोग आम्हाला योग्य तऱ्हेने करायचा आहे. तो गलत निर्णय में ना जाएं. आणि मग चुकीच्या निर्णयांमध्ये जाऊ नका. कई बार हम सुनते हैं कि नहीं, मेरे मन में आया कि मेरे पति को, मेरी पत्नी को तलाक देना है. बरेच आम्ही ऐकतो की नाही, माझ्या मनामध्ये आले माझ्या पतीला, माझ्या पत्नीला मी तलाक द्यावा. मेरे मन में आया कि नहीं रहना इसके साथ में. माझ्या मनात आलं नाही राहायचं याच्यासोबत. तो क्या है ये? क्या है? हे काय आहे? प्रभु हमें कभी तोड़ता नहीं है. प्रभू आम्हाला कधीच तोडत नाही, प्रभु हमें बनाता है, तर प्रभू आम्हाला बनवतो, हमारे परिवार को बनाता है. आमचं कुटुंब घडवतो. तो आइए या हम प्रार्थना करें. इससे आपण प्रार्थना करूया. इन 2 बातों के विषय में आप जरूर मनन करें. आणि ह्या 2 विषयांवरती तुम्ही नक्की मनन करा. यहाँ पर शैतान हल्ला करता है. या ठिकाणी सैतान हल्ला करतो. तो आइए समय अपने पैरों पे खड़े हो जाए. आपल्या पायावरती उठून उभे राहूया. आप जहाँ कहीं भी हैं, तुम्ही जिथे कुठे आहात, अपने घरों में हैं, आपल्या घरांमध्ये आहात, अपने परिवार के साथ में बैठे हुए, आपल्या कुटुंबासोबत बसलेले आहात, अपने पैरों पर खड़े हो जाए आपल्या पायांवरती उठून उभे राहूयात और कहें, आणि म्हणूयात, पवित्र आत्मा कार्य कर. की पवित्र आत्मा तू कार्य कर. पवित्र आत्मा मेरे जीवन में आ जाए. पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये ये, जो प्रभु ने हमें दिया है. जे प्रभूने आम्हाला दिलंय. मनों का सही इस्तेमाल करें. मनाचा योग्य उपयोग करायला. मन प्रभु ने दिया हुआ उपहार है. मन हे परमेश्वराने दिलेलं वरदान आहे. मन और बुद्धि साथ में चलते हैं. मन आणि बुद्धी एक साथ चालतात.
कौन से विचारों को अपनाना है, कौन से विचारों को छोड़ना है, प्रभु हमें अनुग्रह दे इन बातों को समझने के लिए। कोणते विचार सोडायचे, कोणते विचार आत्मसात करायचे, प्रभूने आम्हाला मार्गदर्शन करावं, त्याचा अनुग्रह आमच्यावरती असावा। आज हम प्रभु से मांगे, आज आम्ही प्रभूकडे मागूयात। आइए मेरे पीछे कहें, माझ्या मागे बोला, हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर, हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर, जो महिमा का पिता है, जो महिमा का पिता है, मुझे अपनी पहचान में ज्ञान और प्रकाश की आत्मा दे, और मेरे मन की आंखें ज्योतिर्मय हो, कि मैं जान लूं उसकी बुलाहट की आशा क्या है, और पवित्र लोगों में उसकी मिरास की महिमा का धन कैसा है, इसको मैं जानूं, यीशु के नाम में। शैतान बड़ा धूर्त है, शैतान अतिशय धूर्त है। हमारी लड़ाई आत्मिक है, आमचं युद्ध आत्मिक आहे। आइए उसको जाने, ये ते जाणून घेऊया, आवाजों को जाने, आवाज ओळखूया, उसके अभिषेक में बढ़े हैं, त्याच्या अभिषेकामध्ये वाढूया। शैतान के कुयुक्तों को पहचाने, शैतानाच्या कुयुक्त्या ओळखून घेऊया। आइए शरीर को उस क्रूस के ऊपर चढ़ा दें। या आज आपली जी शरीर आहेत त्या वधस्तंभावरती चढवूयात। शरीर को बहुत बातें अच्छी लगती हैं, शरीराला खूप गोष्टी आवडतात, शरीर को आराम करना पसंद है, शरीराला आराम आवडतो, शरीर आकर्षित होता है, शरीर आकर्षित होतं। शरीर को उस क्रूस के ऊपर गाड़ दें, शरीराला त्या वधस्तंभावरती गाडूयात। जिस प्रकार पौलुस कहता है, जसं पाऊल म्हणतो, मैं जीवित ना रहा, मी जगतो असं नाही, मुझ में मसीह जिंदा तर है। ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो। मैं ये शरीर को दिखाता है, मी या शरीराला कुचलतो, मैं ये शरीर का दर्शक है, मी हे त्या शरीराचं दर्शक आहे, इस शरीर को उस क्रूस के ऊपर गाड़ दें। आणि हे शरीर त्या वधस्तंभावरती गाडणं आहे। शरीर की बातों में ना फंसे, शरीराच्या गोष्टींमध्ये येऊ नये। आदम फंस गया, आदाम फसला, यीशु विजयी हुआ। येशू विजयी झाला। बहुत बार हमें आत्मत्याग करना पड़ेगा, बऱ्याचदा आम्हाला आत्मत्याग करावा लागेल। शरीर जो कहता है उसके विरुद्ध जाना पड़ेगा, शरीर जे म्हणतं त्याच्या विरोधात जावं लागेल। शरीर आराम करना चाहता है, शरीराची इच्छा आहे की त्याने आराम करावा। आइए उस आराम को त्याग दें, या त्या आरामाचा त्याग करूया। जो शरीर को अच्छी चीजें लगती हैं उसको त्याग दें, जे शरीराला आवडतं त्याचा त्याग करूया। शरीर की आवाजों को हम पहचाने, शरीराचे आवाज आम्ही ओळखूयात। मन को प्रभु के स्वाधीन कर दें, आपलं मन त्या परमेश्वराच्या स्वाधीन करूयात। आज मेरी यही प्रार्थना है, आज हीच प्रार्थना आहे माझी, कि परमेश्वर की वाणियों को सुनने के लिए हमारे अंतःचक्षु प्रकाशित हो जाए, परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी आमचे अंतःचक्षु तयार असावेत, निपुण हो जाए, निपुण असावेत। जब प्रभु की आवाज को सुनेंगे, जेव्हा प्रभूचा आवाज आम्ही ऐकू, हम चलेंगे, कूच करेंगे, लड़ाइयाँ करेंगे, आम्ही चालू, आम्ही कूच करू, आम्ही लढाया करू, इतने निपुण हम बन जाए। इतके निपुण आम्ही व्हावं। क्या करना है क्या नहीं करना, परमेश्वर की आवाज को सुनकर वो मैं करूं। काय करावं काय नाही करावं ते सर्व काही परमेश्वराचे आवाज ऐकून आम्ही करावा। जिस प्रकार मूसा करता था, जसं मोशे करत असे, यीशु करता था, येशू करत असे, वैसा अब हम करें। तसं आता आम्ही करावं। आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू। पिता आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती प्रशंसा करतो। पुन्हा एकदा बापा तू आमच्याशी बोललाय परमेश्वर बापा, हे वचन प्रभूजी ऐकून आत्मसात करून त्यानुसार चालण्यासाठी, त्याच्यावर मनन करण्यासाठी तू आम्ही प्रत्येकाला कृपा दे प्रभूजी। योग्य वाणी ऐकून त्यानुसार चालण्यासाठी प्रभूजी बापा आम्हाला तू
परमेश्वर आपा सहाय्य कर, मदत कर प्रभू. प्रभूजी आमचे ज्ञान चषक तू उघड प्रभूजी आपा, आणि आम्हाला तरबेज कर परमेश्वर बाप्पा त्या सैतानाच्या कुयुक्त्यांसोबत लढण्यासाठी. प्रभू आम्ही तुझं मार्गदर्शन घेऊन प्रत्येक वेळी चालावं, तुझी वाणी ऐकावी, आणि प्रभू त्यानुसार आम्ही चालावं असं स्वय दैनंदिन कृपेने तू कर पित्या. धन्यवाद देत तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.